वाटते हा? नाही 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 नको. बरं अर्धी वाटते. अगं नाही नको, माझं पोट भरलंय. अरे अर्ध्या पोळीनी काय होतंय श्री? अगं आई माझं पोट येते, पोळ्या ठेवायचा डबा नाही. ह्याची ना जेवणाची नेहमीची किरकिर आहे. ते कधी असं पोटभर जेवतच नाही हा. अगं माझं पोट भरलंय की नाही माझं मलाच कळणार ना. बरं तुझ्या बायकोलाच सांगते. हे जान्हवी वाढ त्याला. वाढू? नाही नको नको नको. अगं ऐकतेस काय त्याचं? वाढली की आपोआप खात होतो. अरे वाढू का श्री? नाही खरंच नको, माझं पोट भरलंय. ऐक काहीतरी जेवलास का रे श्री? जान्हवी, एनिवे मी रात्री कमीच जेवतो. हे एक असतं याचं. इतकं कमी खातो ना रात्री की याचं पोट भरलंय की नाही असंच वाटतं आम्हाला. हो ना. आणि मी कितीही जेवलो ना तरी यांचं समाधान होत नाही. वाढ ग. गालब कसे आत गेलेत. नाही 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 खरंच नको, प्लीज प्लीज नको. आणि डोळे किती खोल गेलेत बघ. ते जागरणामुळे. भाजी वाढते. ए ऐक नको नको जान्हवी, खरंच नको, माझं जेवण झालंय. ऐक, मी या 6 जणींना सांगून सांगून थकलोय आता की तुम्हाला भूक लागली असेल ना तर प्लीज जेवून घेत जा किंवा निदान माझ्या बरोबर तरी जेवायला बसा. पण ह्या काही माझं ऐकत नाहीत. आता मी तुला सांगतो बाई, जर मला यायला उशीर झाला किंवा तुला भूक लागली असेल ना तर प्लीज जेवून घेत जा. हा, म्हणजे आधी मला वाढायचं आणि मग माझं झाल्यानंतर जेवायला बसायचं, या मागचं मला लॉजिक आजवर कळलेलं नाही. आईच्या जन्माला आल्याशिवाय नाही कळायचं तुला ते. चिमणी सुद्धा पिल्याला आधी भरवते मग स्वतः खाते. अगं पण आई, मी आता पिल्लू राहिलेलो नाहीये. लग्न झालंय माझं. ही बघ बायको. असू दे, मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईसाठी ती पिल्लूच असतात. या सुपर लॉजिक पुढे मला काहीही बोलता येणार नाही. बर, तात्पर्य काय? प्लीज माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस, तूही जेवून घेत जा. हा बरं, आईजीचं काय जेवण झालं तिचं? नाही रे, नाही जेवल्या त्या. म्हणजे त्याही तुझ्यासारखंच रात्री कमी जेवतात ना, आणि तू जेवल्याशिवाय तर नाहीच जेवत. ए श्री, आता बास रे. अरे सगळी दिवाळी गेली पण आई खोलीतच बसून राहिल्या. बरं वाटत नाही रे मनाला. त्यांना म्हणून आता पुरे झालं, खोली बाहेर या. त्या अशा खोलीत बसल्यात म्हणजे असून नसल्यासारखंच ना रे. बरं नाही वाटत आपलं माणूस असं एकटंच खोलीत बसून राहिलं ते. हो खरंच श्री, तू बोल ना त्यांच्याशी. खूप दिवस झाले आता. म्हटलं तर त्या घरात आहेत, म्हटलं तर नाही. हो रे. अरे नाही, जरा काम होती म्हणून. हो हो करतो करतो. ओके ओके. मी तुला करतो फोन. ठीक आहे, बाय बाय बाय. पिंट्या, मनीष, कुठे गेला होतास रे? इथे मित्र राहतो माझा. कोण मित्र? अरे तू नाही ओळखत त्याला? नाही, मी ओळखत नसेन पण नाव काहीतरी आहे ना त्याला, सांग की. हा, नाव? रोहित. रोहित इथे राहतो. रोहित? आपल्या जोशांचा ना? नाही नाही नाही, आपला जोशांचा नाही. मी म्हटलं ना तू नाही ओळखत, हा वेगळा आहे. बरं ठीक आहे, तू घरी चाललायस ना? चल मी सोड तुला. अरे नाही मनीष, तू जा ना पुढे, मी येतो नंतर. तू हो पुढे. कुठे चाललायस तू? मनीष, काम आहे. काम? एवढ्या रात्री कसलं काम? अरे आहे खरंच. पिंट्या, काय चाललंय तुझं? आणि तू हे जे काही करतोयस ते घरी माहितीये का? जान्हवीला, बाबांना माहितीये? अरे म्हणजे काय? माहितीये घरी, बाबांना पण माहिती आणि
राहिला पण माहितीये. मग घाबरतोयस कशाला? मी कशाला घाबरू? कुठं बोलतोयस तू माझ्याशी? हे तू जा ना यार. कशाला उगाच डोक्याचं दही करतोयस? खोटं बोलतोय. आमच्या घरचा प्रॉब्लेम आहे, नाही सांगू शकत तुला. ओके? चांगलं सांगितलेलं कळत नाही. पिंट्या थांब. हे पिंट्या माहिती आहे घरी सगळ्यांना. जिच्यासाठी हे होतंय तिच्यामुळेच हे होतंय. तुझ्या मनात आता तिच्याविषयी इन्सिक्युरिटी असू शकते याची कल्पना आहे मला, पण ती खरंच चंचल किंवा अस्थिर मुलगी नाहीये. तिच्यामध्ये तो एक प्रकारचा ठहराव आहे. माणसांना जोडणारी, त्यांना समजून घेणारी मुलगी आहे ती आपल्या घरात आली ना की तुला कळेल मी काय म्हणतोय ते. मला तुला दुखायचं नाहीये श्री, पण तुझ्या हिताशिवाय दुसरं मोठं जगात मला काहीही नाहीये. ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये. माझा तुला राग येईल मला कल्पना आहे, पण काही वर्षांनी तुझ्या आजीची भूमिका तुला कळेल. तुला दुसरी कुठलीही चांगली मुलगी मिळेल श्री. मला दुसरी चांगली मुलगी नकोय. तुझं हित तिचा नाद सोडण्यातच आहे श्री. ती जेव्हा या घराचं माप ओलांडेल तेव्हा मी या घराचा उंबरा ओलांडेल. पिंट्या फोन का उचलत नाहीये? झोपला असेल. उद्या करेन. कसला विचार करतोस? नाही, काय नाही खास, काय नाही. आई आजींचा. हो. तुला कसं कळलं? असंच. जान्हवी, मी ठरवलंय की मी उद्याच आजीशी बोलतो. मी पण तुला हेच सांगणार होते. म्हणजे सगळ्यांनाच आई आजींची खूप सवय झाली आहे रे. ह्या सगळ्यांना तर अगदी चुकल्यासारखं वाटतंय. आई आजी ना या घरातली खूप मोठी सपोर्ट सिस्टम आहे. मग त्या रूम मधनं का बाहेर येत नाहीये? तिला तिची स्पेस हवी आहे. माझ्यापासून नाही, तसं नाही, एकंदरच. याआधी त्या कधीच असं वागल्या नव्हत्या. हे आत्ता झालंय कारण मी तिच्याशी उगाच वाद घातला, उगाच भांडलो तिच्याशी. चूक माझीच आहे. या सगळ्या गोष्टी ना मी खूप वेगळ्या पद्धतीने हँडल करायला हव्या होत्या. इतका इम्पेशंट नको व्हायला हवं. आता या सगळ्याचे मला परिणाम भोगावे लागणार. हे पण तू असा कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस की ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. माझ्यामुळे नसलं तरी या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहेच ना. नाही, अजिबात नाही. आणि आता हा सगळा विचार सोडून दे.
फक्त आता या घरात ऍडजस्ट हो, सगळ्यांची मनं जिंकून घे, या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग हो. आणि हे सगळं करण्याचं तुझ्यावर काही प्रेशर नाहीये. सावकाश कर, वेळ घे. आणि माझी खात्री आहे तू तू सगळं नक्की मॅनेज करशील. माझा विश्वास आहे तुझ्या. आणि या तुझ्या लढाईत मी तुझ्या सोबत असेल. आपण लढाई नको म्हणूया, मिशन म्हणूया. या मिशन मध्ये ओके, ऑलराईट. या मिशन मध्ये मी तुझ्या बरोबर नक्की असेल. मला माहितीये श्री, उद्याच बोले मी याच्याशी. या आल्या तर बरं होईल रे. बघतो ना कसा हट्ट सोडत नाही ते. अरे हो, तू सकाळी काहीतरी सांगणार होतीस ना मला. आधी तू आई आजींशी बोल. मला जे बोलायचं ते इतकं काही महत्वाचं नाहीये. आधी मिशन आई आजी, मग जान्हवी. ताई, अगं बस ग जरा. नाही ग, बसवत नाहीये मला आता. आता काय होणार आणि काय नाही कोण जाणे. आता आईचं आणि श्रीचं पुन्हा भांडण झालं नाही म्हणजे मिळवली. भांडण कशाला होणार आहे पण. अगं दोघंही हट्टी आणि डोक्यात राग घालून घेणार आहेत ना. शब्दाला शब्द वाढला आणि भलतच काही होऊन बसलं तर. आपल्यापैकी कोणीतरी ना बोलायला हवं होतं. पण आपल्या कुणाला आई दाद लागू नाही द्यायची ना. हो, त्यांचा जीव तर श्रीवरच आहे ना. हो, श्रीने सांगितलं ना की लगेच ऐकतात. पण सगळ्याच बाबतीत नाही. ते खरंच आहे म्हणा. हो, तेही खरंच. म्हणून तर आई आणि श्रीमध्ये एवढा वाद झाला ना. वाद? वाद कशावरून झाला? तुझ्यावरून. माझ्यावरून? माझ्यावरून घरात वाद झाला का? पण मी काय केलं आणि कधी झाला हा सगळा वाद? म्हणजे जान्हवी यायच्या आधी का नंतर? शरू जरा गप्प बस. काय प्रसंग आहे? काय बोलतेस तू? पण मला कुणी सांगणार आहे का की काय प्रसंग ओढवला एवढा घरात? शरू, श्री आईंशी बोलायला गेलाय ना. त्यांना बाहेर या असं सांगायला गेलाय. आणि त्या येतील की नाही हे आपल्याला माहित नाहीये ना. नाहीच येणार ती. आणि काहीतरी मोठं भांडण होणार. आणि असं झालं तर निस्तरणं महाकठीण होऊन बसणार आहे. बापरे. मग आता? असं काही नको होऊ देऊ रे देवा. असं काही होणार नाही. श्री हे सगळं मॅच्युअरली हँडल करेल. हो, श्री म्हणाला तुला असं काही? नाही, पण मला माहिती आहे ते. आई आजी, इतक्या दिवसात मी काही बोललो तरी का ग? मी तरी कुठं काय बोलले? आजी, तुला एकटीला राहायचं होतं. त्या फार्म हाऊसवर राहत होतीस तसं. आणि तुझ्या इच्छेचा मान ठेवून मी तुला हवा तो एकांत दिला ना.
पण मला तो हवे तेवढे दिवस मिळाला हवा. आजी, फॅमिलीतला प्रत्येक मेंबर असंच वागायला लागला तर कसं होईल? असंच होत नाहीये का आपल्याकडे? आय्याजी, तुझा माझ्या लग्नावर रोख आहे का? रोख नाही, पण तुझ्या मनाप्रमाणे तू लग्न केलंसच ना. अगं पण मी तुझ्या परवानगीसाठी थांबलो होतो ना. तो विषय नको आता. आजी, विषय टाळल्यानं आपल्या मनातली किलमिश संपणार आहेत का? प्लीज बोलूया ना आपण. आणि बोलूनच प्रश्न सुटतात असं तूच म्हणतेस ना? बोलूनच सगळे प्रश्न सुटतात असं नाही श्री. बोलल्यानं काही प्रश्न किचकट होतात. काही गोष्टींवर मौन पाळणं हे सगळ्यांच्याच हिताचं असतं. पण म्हणजे आता तू माझ्याशी पुन्हा एकदा अबोला धरणार आहेस का? नाही, तसं नाही. मी जनरली म्हणाले. आय्याजी, पण आपलं नातं जनरल नाही, खूप स्पेशल आहे. म्हणूनच माझा प्रत्येक हट्ट तुझ्यासाठी सोडला मी. माझ्या मुलांना सवलत दिली नाही ती तुला देत आले. पण म्हणून तू स्वतःला असं एका खोलीत कोंडून घेणार का? वय झालंय माझं, आता विरक्त व्हायला पाहिजे. निवृत्त व्हायचं वय झालंय माझं. नाही, विरक्ती आणि निवृत्ती घेणाऱ्या माणसाने आधी स्वतःचे हट्ट सोडले पाहिजे. आणि नातवाचा हट्ट मानला पाहिजे, असंच ना? हो, अगदी असंच. आय्याची, ये ना आमच्यात परत. तुला बघितलं नाही ना तर खूप चुकल्यासारखं होतं ग. अरे मला जरा. नाही नाही नाही, तुला जेवढी स्पेस देणं शक्य होतं ना तेवढी दिली, पण आता नाही. अरे पण नाही, पण नाही आणि बिन नाही. मी यंत्र नाहीये, मला थोडा वेळ हवाय. तुला जेवढा द्यायचा होता ना तेवढा वेळ दिलाय मी, आता माझ्याकडे नाही. आणि प्लीज, नाहीतर मी खरंच. अरे एकदा तुझं म्हणणं काय ऐकलं, मनमानीच करायला लागलायस तू. थँक्यू. गेल्या वेळी जान्हवी म्हणाली होती ना, ते अगदी खरं झालं होतं. अगदीच तसं काही नाही, बोला फुलाला गाठ पडली. हो, पण ती म्हणते तसा श्री खरंच मॅच्युअर आहे. आणि मागच्या वेळेला ती म्हणाली तसं झालं, आणि यावेळेला पण तसं झालं तर खूप बरं होईल. हो, एकदा झालं म्हणून पुन्हा होईलच असं नसतं. हो, एकदा झालं म्हणून दरवेळेस होईल असं नाही. एवढा वेळ का लागतोय पण? काय माहित. आला, श्री आला. आणि हसत हसत आला. आई पण हसतायत. आई हसल्या म्हणजे आई फसल्या. जान्हवी म्हणालीच होती. आई बासा, आता तू कुठे जायचं नाहीयेस आणि सतत आमच्या बरोबरच राहायचंस. हो, आणि अगदी कायमचं. आम्हाला सोडून अजिबात एकटं बिकटं राहायचं नाही. हा, झालं ना. आणि आता तुमचं ते एकटं राहायचं व्रत. व्रत? आई असंच होतं ना काहीतरी.
एकटं राहायचं व्रत नव्हतं, तशी इच्छा होती माझी. मग आता झाली ना इच्छा पूर्ण? असंच काही म्हणता येणार नाही. अय्याजी प्लीज. बर, झाली पूर्ण. म्हणजे आता पूर्वीसारखं ना सगळं? हो. म्हणजे आम्ही आता केव्हाही तुमच्या खोलीत येऊ शकतो? ते यायचं कधी थांबवलं होतं? हो, पण आम्ही खूप घाबरत यायचो आणि पुन्हा परत फिरायचो. म्हणजे आता तसं काहीही करायची गरज नाहीये. आता कुणीही आईना घाबरायची गरज नाहीये. चल आता. आई. गरे सा नि ध